कमलेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. देवानंद स्ट्राइक वरती आहे, विनायक आहेत नॉन स्ट्राइक वरती. पाहूया देवानंद स्ट्राइक वरती आहेत, विनायक आहेत नॉन स्ट्राइक वरती. गोलंदाजी मार्क वरती आहे कमलेश. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक पाहूया. पहिला चेंडू टाकण्यास सुरुवात केली. पहिला चेंडू डाव्या एसटी बाहेरील चेंडू पंचांनी सरळ वाईट जाहीर केला. या अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलेलं आहे 1 धाव संख्येने. दोन्ही पंच एकमेकाशी सानिशा करत आहेत. खेळाडू मार्फत वॉर्निंग आलेली आहे गोलंदाजाला. थ्रो गोलंदाजी खेळाडू मार्फत वॉर्न केलेला आहे. पंचांनी देखील ताकीद दिलेली आहे गोलंदाजाला. चला पाहूया पुढचा चेंडू देवानंद यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समन्वय झाला नाही. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव संपतोय. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी लाईन भडकलेली होती. याच्यानंतर आता सुरेख चेंडू हाताळलेला आहे तो म्हणजे कमलेश यांनी. जबरदस्त गोलंदाजी आता त्यांच्यामार्फत केली जात आहे. पाहूया पुढचा चेंडू कमलेश यांचा देवाने यांच्यासाठी. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पाहूया. यावेळेला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने डोन करायला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा आरामामध्ये पूर्ण करतायत. या 2 धावांची संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 धावा धावफलकावरती. आता मात्र देवाने यांनी आपल्या स्वतःचा 2 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. पाहूया कमलेश यांचा पुढचा चेंडू देवानंद यांच्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सरळ मिडॉनच्या दिशेने टोन काढला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव आणि यावेळेला थोडंसं फंबल झालं आहे, मिसफील्ड झालेलं आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा आरामामध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावरती 5 धावा झालेल्या आहेत. जवळपास पाहिलं तर 4 षटकामध्ये 40+ धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण नवघर मास्टर संघाकडे सुद्धा जबरदस्त आक्रमक असे फलंदाज आहेत. पाहूया पुढचा चेंडू कमलेश यांचा देवानंद यांच्यासाठी. पाहूया फेस करतील देवानंद कमलेश यांना. अजूनपर्यंत मोठा फटका पाहायला भेटला नाही. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला एक स्लोअर चेंडू, स्लोअर बाउन्सर टाकला होता. स्लोअर फुलटॉस चेंडू होता. मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी केली जात आहे कमलेश यांच्या मार्फत. कमलेश राजन आहेत मला वाटते. राजेश आहेत राजेश. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र उचलला हा ह्यूज अँड हँडसम. सरळ जातो चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी.
चेंडू आलेला आहे, मॅच चेंडू आलेला आहे. आता मात्र राजेश यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला होता. शेवटचा चेंडू आहे. या षटकातील धावसंख्या झाली, या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती. आता या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला भेटेल का, पाहूया. पाहूया राजेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू विनायक यांच्यासाठी एक हार्ड हिट. या वेळेला मात्र अचूक टप्पा भेदक मारा, सुरेख चेंडू हाताळला होता. चेंडू निर्धाव संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झाली 12, एकही गडी बाद नाही. जबरदस्त सुरुवात दोन्ही बाजूने म्हणावं लागेल. आता पाहूया पुढच्या षटकासाठी कोणाला पाचारण देतात. स्वतः कर्णधार राजेश. त्याचं नाव काय ना बरंच काय दुसरे नाव असेल बघ त्याची टीमचं नाव बरोबर दुसराच बोलू राहिलो. आशिष अजय अजय आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. दुसरी यानं टाकेल ते आशिषने टाकेल ते रोज टाकेल ते आईला आशिष नाव हे तिसरे आहे हे बाबा अजय आहे ना. अजय आला गोलंदाजी मार्क वरती. स्वतःचं पहिल्याने संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय अजय. त्यांना फेस करतील देवानंद. पाहूया पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र एक फसवा चेंडू टाकला होता, काहीच समजलं नाही. देवानंद यांना पहिला चेंडू सरळ निर्धाव येतोय. अचूक टप्पा भेदक मारा, आपल्या बोटांची जादू दाखवत आहेत अजय. जबरदस्त गोलंदाज आहेत. नवघर संघासाठी सातत्यपूर्वक चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत केली जात आहे. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील अजय यांचा विनायक यांच्यासाठी. या वेळेला मात्र हलक्या त्याने ग्लान्स केला होता, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू त्यांच्या हातामध्ये आला नाही आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. आता हा डिटोला फलंदाज विनायक स्ट्राईक वरती गेलेला आहे. धावसंख्या झाले 13. चला पाहूया पुढचा चेंडू अजय यांचा. आता विनायक यांच्यासाठी साईड चेंज केलेली आहे. या वेळेला सरत खोलाला टाकला चेंडू, मिडवाच्या दिशेने डोन काढला चेंडू एकदा आणि या वेळेला होत्याचं नव्हतं झालंय. जिथे एक धाव होती तिथे फक्त आणि फक्त 4 धावा भेटलेले आहेत. मिस फिल्डिंग झालेली आहे. धावसंख्या झाली 17.
जी अजय यांच्या मार्फत केली जात आहे. या षटकामध्ये पूर्णतः बांधून ठेवलेल्या मोगरपाडा संघाला अजय यांनी काय अफलातून कामगिरी त्यांच्या मार्फत केली जात आहे. विनायक हे वैयक्तिक 7 धावावरती खेळत आहेत. चला पाहूया पुढचा चेंडू देवेन यांच्यासाठी यावेळेला सळूक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली पोचू शकले नाही. गुरुवार चेंडू नो मॅन स्टँड मध्ये पडता एक धाव पूर्ण करतायत. एकापेक्षा जास्त काही नाही. या एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या झाली 19. आता उरलेल्या 2 षटकामध्ये किती धावांची मजल मारेल मोगरपाडा संघ आणि किती धावांपर्यंत रोखून ठेवेल शिलेदार मास्टर नवकर संघ पाहूया. आता तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण देतात. आता मला वाटतं रितेश येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. रितेश येत आहेत. त्यांना फेस करतील देवेन. आपण एकच ओव्हर टाकायची असते, 2 नाही भेटत. पान काय किशन तुझे पान मला माहिती आहे, तू वरती आहे कहो दिला. चला रितेश आला गोलंदाजी मार्क होती. त्यांना फेस करतील देवेन. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सरळ टोलून काढला. चेंडू जात आहे मिड ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. चला पाहूया पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला भेटला. यावेळेला चेंडू उचलला. चेंडूमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि यावेळेला मात्र मिज्जत झालेला आहे. 2 धावा पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि 2च धावा. थोडस मिज्जत झालं होतं. राजेश तिकडे क्षेत्ररक्षक होते. चेंडू बराच काल हवेमध्ये होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती. इथून आता मात्र मोगरपाडा संघाला मोठे फटके मारावे लागतील. यावेळेला पुन्हा उचलला आहे चेंडू मध्ये. चेंडू होत्या चला होतं झालंय. झेल केलाय धरतीला दान. लाईव्ह वरती बघायचं आहे. पंचांनी इशारा दिलेला आहे रनआउट साठी. इथे चेक केलं जाईल. इथे चेक केलं जात आहे. लाईव्ह वरती पाहूया रनआउट साठी.
इथे पाहणी केली जात आहे. सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. तीन चेंडू टाकून व्हायचे बाकी आहेत अजूनही. दीपेश यांचा विनायक यांच्यासाठी धडाकेबाज फलंदाज विनायक. ट्वेंटी 26 धावा झालेल्या दफलकावरती. यावेळेला उंच उडवला चेंडू जात आहे सरळ आकाशाला गवस निघालून 6 धावांसाठी षटकार. पाटलांचा बैल चला पाहूया पुढचा चेंडू. दीपेश यांचा विनायक यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उचललाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला कुठलीच चुकी करणार नाही. सरळ जिलचित बाद केलेला आहे ते म्हणजे विनायक यांना. दीपेश यांच्या मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला. विनायक सारखा मोठा फलंदाज बाद झालेला आहे. अवघ्या पाहूया शेवटच्या षटकासाठी कोण येतोय.
वर त्याला विलास, स्ट्राईक वर त्या देवेन उफ देवा. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला कावकरांनी चेंडूला चेंडू सरळ जात आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि देवेन यांची खेळी संपुष्टात आणलेली आहे. विलास यांनी पहिल्याच चेंडूवरती पहिला दुसरा आता मोरायो बाद होत आहे देवा यांच्या स्वरूपाने. आता पाहूया त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज कोण जातोय. 37 धावा झाल्या आहेत, 37 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विलास यांनी सरळ देवेन यांना जेलचितच्या स्वरूपाने बाद केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या मार्फत हाताळली गेलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. लोअर फुलटा चेंडू होता, फसवा चेंडू होता, काहीच समजलं नाही. फलंदाज आला सहदेव यांना काहीच चेंडू समजला नाही. विलास यांचा एक फसवी गोलंदाजी विलास यांच्या मार्फत सातत्यपूर्वक केली जात आहे. पाहूया पुढचा चेंडू सहदेव यांच्यासाठी विलास यांचा. यावेळेला मात्र पुढे येऊन फुलटाच घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित कनेक्शन झालं नाही आणि एका धावावरती समाधान मानलं गेलं. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 38. 38 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. स्ट्राईकवरती आला संतोष आलेला आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, काहीच समजलं नाही, चकवलेला आहे. जबरदस्त फसवी आपल्या बोटांची जादू मैदानाच्या दाखवत आहेत विल्लासे. जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला उचललाय चेंडू, चालला हा ह्यूज अँड हँडसम अँड सिक्सर. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 44. 44 धावा झालेल्या. आता मात्र संतोषाने त्यांचा टप्पा ओळखला आणि बरोबर त्याच्यावरती प्रहार चढवला आणि धावा भेटलेल्या 6 धावा. पाहूया पुढचा चेंडू विलास यांचा. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका धावावरती. यावेळेला पाहूया रनआउट झालेल्या आहेत. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 45 आणि 46 धावांचं आव्हान आहे नवघर मास्टर संघासमोर. मोगरपाडा संघाने ठेवलेला आहे 45 धावा करून अवघ्या 24 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान दिलेलं आहे नवघर मास्टर संघासमोर. देऊया डीजेला संधी, ऐकूया समोरची.
खेळावं लागेल. तरी राई संघाने तयारीत राहायचं आहे. अरे चिठ्ठ्यात तशा बघितल्या तिने राहायच्याच होत्या. तुम्ही घाणींदामध्ये राजेंना सांगा मी भारी मारायचा बंद यांच्या 50चं किती असेल 50चं किती लेवल 1 2 3 4 5 6 कवर 50चं प्लेअर नवगर नाही हे कमी वयाचं आणि बाहेर बसले. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते ते म्हणजे राजेश आणि अजय. 24 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान दिलेलं आहे मोगरपाडा संघाने नवगर मास्टर संघासमोर. याची हिस्ट्री फक्त मला एकटाच माहिती आहे तेव्हापासून खेळतोय अजून पण बॉलिंग भेटायची जरा हिलरी नाही तुमची ना त्यांजू ना उलट मॅच हरवायची बॅटिंगला पाठवली किरण बिरणला बॅटिंगला पाठवलंच नव्हते त्यांजू फिल्डिंग तुमची आता बघतो म्हणून 14-15 एक्स्ट्रा गेले तुम्ही किती रन चारले 26 चारले चांगली बॅटिंग केली असेल आणि तुम्ही 26 रन चारले बरोबर. एक चांगला बॅटिंग असले असतं ना जायला असतं प्रॅक्टिस कोण येत नाही अरे तुमची बोटिंग कामा आमचं कोणतं कामाला तरी प्रॅक्टिसला येत नाही. 3 ते 4 जण जेमते ते मला कितीला येतील माहिती आहे 5 लाख खेळ चालू होते 6 पावणेसाला येतील ते पण जे माहिती आहे सर्कलमध्ये बॉलर कोण आहे बॉलर सर स्ट्राईक पर राजेश गोलंदाजी मार करतोय सहदेव स्ट्राईक करतोय राजेश पावया. पहिला चेंडू बुडकावलेला आहे काव करण्याच्या दिशेने चेंडू जात आहे सरळ मला वाटते झेल सुटलेला आहे आणि या वेळेला मात्र रन आउटची संधी सुद्धा झालेली आहे आणि रन आउटच्या स्वरूपाने अजय बाद झालेले आहेत. एकही चेंडू न फेस करता रन आउटच्या स्वरूपाने बाद झालेले आहेत पहिल्या चेंडूवरती. किपर रामदास पाटील यांचं कौतुक करायला लागेल. चांगला थ्रो पकडला आणि रनआउटच्या स्वरूपाने अजय सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. आता त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या दाखल होतोय. अवघ्या 1 धावसंख्येवरती पहिला मोरा बाद झालाय नवगर मास्टर संघाचा. रितेश आलेला आहे. डबा घेतलाय डबा आहे आता तू कपडे खायला गेला परत तुमची बायंदरला काय बोलून दिलं बायंदरला तुला बोललेलं त्याला काय बोलून दिलेलं ते सांग. चला पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू सरळ जात आहे थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण करता येते. या 3 धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4 धावा झालेल्या आहेत. आता राजेश आलेला आहे स्ट्राईक वरती.
सदैव जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. चला पाहूया पुढचा चेंडू. सदैव यांचा या वेळेला मात्र हलकाचा फ्लिक केला होता, मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. सदैव यांची जबरदस्त गोलंदाजी होत आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारचा मुक्त फटका मारण्याची संधी दिली जात नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. तर पाहूया दीपेश आलेला आहे स्ट्राईकवरती. रितेश या वेळेला चेंडू उचलला, चेंडू जात आहे सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 9 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे, चेंडू जात आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र थांबवलेला आहे. राजेश यांनी सांगितलं की धाव होणार नाही. 10 धावा झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा. चला पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला फ्लिक केलाय, चेंडू सरळ जात आहे सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद. देऊया डीजेला संधी. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल नवघर संघाची. येथून मात्र मोगरपाडा संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, आणि तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा नवघर मास्टर संघाला करावी लागेल. आता 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 32 धावा. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. पाहूया अजून कोणी जेवायचे बाकी असतील तर प्लीज जाऊन जेवून घ्या. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्क वरती आलाय संतोष. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नवघर मास्टर संघाला. चला पाहूया स्वतःचं पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतील संतोष. त्याला फेस करतील रितेश. पाहूया पुढचा चेंडू. हो या वेळेला पहिला चेंडू सुरेख हाताला होता मात्र एसटी रक्षा करून चूक होत आहे आणि डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जात आहे 1 धाव संख्येसाठी. जबरदस्त चेंडू हाताळला होता संतोष यांनी.
बायच्या स्वरूपाने एक धाव भेटत आहे. जबरदस्त गोलंदाजी, मात्र पहिलाच चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला होता. आता पाहूया पुढचा चेंडू संतोष यांचा रितेश यांच्यासाठी. पाहूया पाहूया पुढचा चेंडू संतोष टू रितेश. यावेळेला सरळ खोला टाकला चेंडू, मिड विकेटच्या दिशेने जात आहे. एक धाव पूर्ण करतायत. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विनायक यांचा. अफलातून क्षेत्ररक्षण, फक्त एक धावावरती समाधान मानावं लागेल. या एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा झाल्या धावफलकावरती. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील नवघर संघाला जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. सावया पुढचा चेंडू पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू सरळ येतोय मिडॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. एकापेक्षा जास्त काय नाही. जबरदस्त गोलंदाजी संतोष यांच्या मार्फत हाताळली गेलेली आहे आतापर्यंत. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर त्याला रितेश. वारंवार मोठे फटके मारण्याची प्रयत्न केले जात आहेत, मात्र संतोष कुठल्याच प्रकारचा मुक्त फटका खेळण्याची संधी दोन्ही फलंदाजांना देत नाही. अचूक टप्पा, भेदक मारा गोलंदाजी त्यांच्या मार्फत आता केली जाते. पाहूया पुढचा चेंडू संतोष यांचा रितेश यांच्यासाठी. यावेळेला सुरेख चेंडू, मात्र पंचांचे पंख हवेमध्ये. अवांतर धाव, या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 18 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पाहूया पुढचा चेंडू संतोष यांचा रितेश यांच्यासाठी. यावेळेला सरळ उचलला आहे चेंडू, सरळ जात आहे सीमा रेषा पार 6 धावांसाठी. षटकार. वन साइड हीरो है यो वन साइड. चला पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र रितेश यांनी जबरदस्त प्रहार चढवला होता संतोष यांच्या गोलंदाजीवरती. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय होईल, काय बिघडेल पाहूया. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडू जात आहे फसलीच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत आणि बघता बघता 3 धावा आरामामध्ये पूर्ण होत आहेत. या 3 धावांची संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 27 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. धावते बॉल बी लागलाच्या आज काय माहिती मोठे बोलतो आज बाशी असेल. चला पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये काहीच समन्वय नाही. चेंडू निर्धाव संपतोय. षटक संपलेलं आहे दुसरं. आता पाहूया इथून कोणाला पाचारण देतात गोलंदाजीसाठी. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. गोलंदाज आलाय तो म्हणजे
किरण किरण भुईर आलेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 19 धावा. पाहूया या वेळेला मात्र सुरेख चेंडू. रितेशांना काही समजला नाही. चेंडू फिरवला होता. जबरदस्त गोलंदाजी किरण यांच्या मार्फत केली जात आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू रितेश यांच्यासाठी किरण यांचा. पाहूया आणि या वेळेला उंच लांब लचक मात्र चेंडू जात आहे डिक्लेरेशन झोन कडे 2 धावांसाठी. खूप सुंदर फटका होता मात्र डिक्लेरेशन झोन कडे चेंडू गेलेला आहे 2 धावांसाठी. मॅच चेंडू आलेला आहे. मॅच चेंडू आलेला आहे. दहा चेंडू 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 10 चेंडू 17 धावा. पाहूया पुढचा चेंडू किरण यांचा रितेश यांच्यासाठी. रितेश हे जबरदस्त आक्रमक फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला घुटला टेक तमाशा देख सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. नऊ चेंडू 11चा समीकरण आता उरलेला आहे. 9 चेंडू 11. इथून मात्र मोगरपाडा संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर ह्या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. हो या वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर करून पुन्हा एकदा चूक होते आणि एक धाव बायच्या स्वरूपाने लाभत आहे. या एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 चेंडू 10 ची गरज झाली. आता समीकरण उरलेला 8 चेंडू 10. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. पाहूया 8 चेंडू 10. यावेळेला सरळ चेंडू उचलून मारलेला आहे मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतायत. एकापेक्षा जास्त काही नाही. 7 चेंडू 9 चे समीकरण आता उरलेलं आहे. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. पाहूया या वेळेला चेंडू जात आहे सरळ मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. आता 6 चेंडू 8 चं समीकरण राहिलेलं आहे. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. चला पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र बुडकावलेला चेंडू जात आहे फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. तिकडे डिक्लेरेशन झोन आहे. मला वाटतं चेंडू अडलेला आहे. बघा चेंडू अडला नसेल तर धावा धावून काढायच्या आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे
40 धावा झालेल्या आहेत. आता 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. राई संघाने तयारीत राहायचं आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. ओ सामना आता रंगलेला आहे. आता 4-6चं समीकरण उरलेलं आहे. 4-6चं समीकरण उरलेलं आहे. पाहूया 4 चेंडू 6चं समीकरण. 4 चेंडू 6 धावा. या वेळेला मात्र चेंडू पाय आदलून चेंडू सरळ बाउंड्री लाईन कडे जात आहे आणि 3 धावा पूर्ण करत आहेत. लेग बायच्या स्वरूपाने या 3 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. 2 केल्या तरी जिंकतील नवघर मास्टर संघ, कारण त्यांच्या विकेट्स कमी पडलेल्या आहेत. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. पाहूया आता 2 चेंडू 1चं समीकरण उरलेलं आहे. 2 चेंडू 2 धावा लागत आहेत. जोसेफ त्याला बाहेर काढ. बाहेर ब्लॅक कुर्ता आहे, त्याला बाहेर काढ. जोसेफचे कानावर मारावं. काय बाळा? मी नाही आणलेली काल. आम्ही कवच म्हणजे यंग असं अशी पिच होती. आई मारायचं अंडर मोकळं. चला पाहूया. 2 चेंडू 2चं समीकरण आहे. 2 चेंडू 2 धावा. आणि या वेळेला स्ट्रेट हिट, सरळ चेंडू 6 धावांसाठी आणि सामना नवघर मास्टर संघाने जिंकलेला आहे. चला राई संघाच्या कर्णधाराने इथे यायचं आहे. या गोदारी याचा